नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपल्या अकॅडमीमध्ये साप्ताहिक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्या टेस्ट सिरीज मधले जे बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न होते, त्या सर्वच्या सर्व प्रश्नाचं आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येणारे जे पोलीस भरती आहे 15,631 जागा निघणार आहेत, त्याच्या साठी मुलांना चांगला फायदा व्हावा याच्याकरिता दर रविवारला आपण टेस्ट सिरीज घेत असतो. जर तुम्हाला त्या टेस्ट सिरीज मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही अकॅडमीमध्ये नोंदणी करून येणाऱ्या रविवारला त्या टेस्ट सिरीज मध्ये भाग घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण दर रविवारला साप्ताहिक टेस्ट सिरीज घेतो आणि त्याचं विश्लेषण पण देत असतो. चला, तर वेळ न घालवता आपण जी टेस्ट सिरीज झालेली आहे त्याच्यामधील त्या रिजनिंगच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार. बघा, पहिला प्रश्न काय होता विद्यार्थी मित्रांनो? पहिला प्रश्न होता की दुपारी 12 वाजेपासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्या किती वेळा काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन किती वेळा बनेल असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, आपल्याला काढायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत आपण जर याचं काउंटिंग केली तर 6 तास होतात. बघा, आणि 90 अंशाचा कोन एका तासामध्ये हा 2 वेळा बनत असतो आणि म्हणून गुणीला आपण काय करणार, 2 करणार, असा 12 वेळा बनायला पाहिजे. पण काय झालेलं आहे, जर आपण 90 अंशाचा कोन मोजत असलो तर त्यामध्ये जर 3 वाजताचा टाइम आणि 9 वाजताचा टाइम जर आला तर आपण 1 वेळा मायनस करत असतो. बघा, तर याच्यामध्ये बघा 12 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत आपण जर याच्यामध्ये मोजायला गेला तर 3 वाजेचा टाइम येतो, म्हणून आपण काय करणार, 1 वेळा याच्यामधून वजा करणार. तर अशा प्रकारे एकूण किती वेळा, तर 11 वेळा हा काटकोन बनेल. किती वेळा? 11 वेळा. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 11 वेळा, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया काय आहे. बघा काय प्रश्न आहे, नंबर सिरीजचा प्रश्न. बघा काय दिलाय, 17, त्यानंतर हे 25, 34, 44, 55 आणि क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. याला सोडवू आपण. बघा याच्यामध्ये बघा एकतर काय असते, ही एकदम जर संख्या वाढत असली तर आपण गुणाकार किंवा त्याचा स्क्वेअर वगैरे चेक करतो, पण ही एकदम हळूहळू वाढत आहे, म्हणजे काहीतरी प्लसच असणार याच्यामध्ये. बघा 17, जर 25 आणि 17 याच्यामधला जर फरक काढला तर याच्यामध्ये 8चा फरक आहे. कितीचा? 8चा. 17 आणि 8 25 होतात. त्यानंतर इथं जर चेक केला आपण तर हा 9चा फरक आहे, म्हणजे याच्यामध्ये +8 झाले, याच्यामध्ये +9 झाले, याच्यामध्ये +10 झालेले आहेत, त्यानंतर इथं +11 झालेले आहेत, म्हणजे याचा अर्थ इथं +12 असायला पाहिजे. बघा, मग 5 आणि 2 7 आणि 6 ने 1 5 आणि 1 6 67 काय झाले बघा, +8 +9 +10 +11 +12 अशा प्रकारे ते सिरीज प्लस होत गेलेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 67, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. चला, याही प्रश्नाचं आपण विश्लेषण केलंय. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा, 14 जूनला बुधवार असल्यास 15 ऑगस्ट रोजी कोणता वार असेल? ठीक आहे. बघा, कॅलेंडर मधील प्रश्न आहे हा, याचं सोडवायचं आपल्याला. काय करा बघा, 14 जून या दिवशी काय होता, बुधवार होता. बुधवार. ठीक आहे. बघा काय करायचं आता, आपण जर काढायला गेलं याचं प्रश्नाचं उत्तर, 14 जून महिन्यातले 14 दिवस झाल्यानंतर जून महिन्यामध्ये किती दिवस उरले, तर 16 दिवस उरले. किती? 16. आणि बघा 16 दिवस उरले, 16 भागीला जर 7 केल्या तर 7 दुणे 14 किती उरतात? 2 उरतात. म्हणजे आपण या जून महिन्याचे विषम दिवस किती पकडू शकतो? 2. जून महिन्याचे विषम 2 पकडले. त्यानंतर जून नंतर आहे जुलै महिन्याचे विषम दिवस 3 आणि प्लस आपल्याला जायचं आहे 15 ऑगस्ट पर्यंत. मग 15 ऑगस्ट पर्यंत जायचं आहे, तर ह्या 15 भागीला जर तुम्ही 7 केले तर 7 दुणे 14 उरला किती? 1. याच्यामध्ये 1 काढा. अशा प्रकारे ह्या पूर्ण महिन्याचे म्हणजे 14 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आपण जर काढलं तर 2 आणि 3 5 आणि 1 6 असे 6 विषम दिवस होते. किती? 6 विषम दिवस. आणि म्हणून आपल्याला किती दिवस समोर जायचं आहे, तर 6 दिवस समोर जायचं. बघा, बुधवार नंतर तुम्हाला 6 दिवस समोर जायचंय. आपण जर 7 दिवस समोर गेलो तर नंतरचा बुधवार येतो, त्याच्या आधीचा दिवस 6 दिवस, म्हणजे उत्तर यायला पाहिजे मंगळवार. काय यायला पाहिजे? मंगळवार. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला,
त्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, जर काय आहे, योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे? बघा, अशा प्रकारचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला डायग्राम काढायची काही गरज नाही, फक्त आपल्याला याच्यामध्ये थोडा विचार करायचा आहे. काय विचार करायचा? बघा, योगी शीर्षासन करत आहे असा प्रश्नामध्ये दिलेला आहे, पण आपण तो शीर्षासन करत आहे असा विचार करायचा नाही. आपण विचार काय करणार की तो सरळ उभा आहे, सरळ उभा आहे आणि पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तर बघा, पश्चिमेकडे आपण जर इमॅजिन करू की पश्चिमेकडे जर आपण तोंड केला तर आपला जो डावा हात आहे तो कोणाकडे जाणार? तर दक्षिणेकडे जाणार, बरोबर ना? बघा, आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिलो तर आपला डावा हात कुठे जातो? दक्षिणेला जातो. पण आपण सरळ उभे आहोत, आपल्याला शीर्षासनवाला प्रश्न आहे, म्हणजे व्यक्तीला आपण उलट केलेला आहे, म्हणून आलेल्या उत्तराला आपल्याला काय करायचा? उलट आहे करायचं आहे. म्हणजे पश्चिमेकडे पाहत असल्यावर डावा हात दक्षिणेला जातो, म्हणजे आपला उत्तर असणार आहे त्याची अपोजिट दिशा आहे ती उत्तर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे उत्तर दिशा. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, हा सांकेतिक भाषा असते अशा प्रकारे, आणि सांकेतिक भाषेमधले प्रश्न आपल्याला सोडवणे एकदम सोपं असते. बघा, काय करायचं, अशा प्रश्नामध्ये एक तर हे जे अंक असतात, हे जे अंक दिले असतात यांच्यामध्ये आणि हे जे आहे त्यांच्यामध्ये काय समान आहे त्यांना आपण पाहायचं असते. बघा, आता काय करणार, 1 2 3 यासाठी ब्राईट लिटल बॉय आणि 1 4 5 यासाठी टॉल बिग बॉय आणि 6 3 7 यासाठी ब्युटिफुल लिटल फ्लॉवर असं दिलेलं आहे. आणि आपल्याला ब्राईट या शब्दासाठी काय आहे ते बघायचं. आपण काय करणार, ह्या ब्राईटला मोकळं करू. मोकळं करताना काय करायचं आहे, ब्राईट तर आहे आपल्याला काढायचं आहे, पण त्याच्यासोबत असलेला लिटल आणि बॉय हा कशा प्रकारे आपण काटपीट करू शकतो किंवा कॅन्सल करू शकतो हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय समान आहे, तर बघा इथं पण बॉय आहे आणि इथं पण बॉय आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो आहे आणि हा आहे याच्यामध्ये 1 1 समान आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो 1 हा अंक बॉय साठी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला 3 इथं याच्यामध्ये 3 आणि 2 आहे, इथे बघा 3 इथं 3 दिसतंय तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ या जो आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय आहे, तर लिटल इथं पण आहे आणि इथं पण आहे, याचा अर्थ इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. बघा, असं कॅन्सल केला. आता याच्यामध्ये काय उरलेलं आहे, फक्त 2 उरले आहे आणि हे दोन्ही कॅन्सल झाले. इथं 2 उरला आणि इथं ब्राईट उरला, म्हणजे यासाठी 2 कशासाठी आहे? ब्राईट साठी आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 2. ठीक आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, हाही अल्फाबेट सिरीज मधलाच प्रश्न आहे. बघा, लिहिलेला आहे BAT. बघा, BAT, BA आणि T यासाठी लिहिलं आहे 25 2 6 7. तर आपल्याला काढायचं आहे YZP. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय केलेलं आहे, हा B जो आहे तो आणि हा इथं बघा 25 साठी आहे Y, त्यानंतर 26 साठी आहे Z आणि G साठी आहे 7 साठी आहे G. म्हणजे यांच्या अपोजिट नंबर, अपोजिट जे आहेत वर्ड त्यांचं अल्फाबेटचे काय लिहिले आहे, तर संख्या लिहिली आहे. बघा, B बॉय, म्हणजे याचा अर्थ B चा अपोजिट आहे Y आणि त्याचा लिहिला आहे 25. A चा अपोजिट आहे Z आणि त्याचा लिहिला आहे 26 आणि T चा अपोजिट आहे G, त्याचा लिहिलेला आहे 7. मग आपण इथे तसंच करणार. बघा, Y चा अपोजिट काय असते? B, त्यानंतर Z चा अपोजिट काय असते? A आणि P चा अपोजिट असते K. बघा, यांचा आपण काय लिहिणार? नंबर लिहिणार. B चा नंबर असते 2, A चा असते 1 आणि K चा असते 11. तर अशा प्रकारे याच्यासाठी 21 11 अशा प्रकारे त्याचं उत्तर निघणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B. ठीक आहे. चला, 2 11 1. बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा, काय दिलेलं आहे, हा डायरेक्शन मधला प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्मण त्याच्या घरापासून पश्चिमेला 15 किमी गेला. आपण डायरेक्ट एक वेळा वाचत राहणार, नंतर त्याचं सोडवणार, त्याच्यापेक्षा सरळ सरळ वाचता वाचता सोडण्याचा प्रयत्न करू. बघा, पश्चिमेकडे 15, बघा पश्चिमेकडे गेला 15 गेला, ठीक आहे. त्यानंतर बघा, पश्चिमेकडे 15 चालत गेला, त्यानंतर तो डावीकडे बघा, हा इकडे चालत आहे, म्हणजे डावी दिशा कोणती असणार? हे असणार. डावीकडे किती गेला? 20 गेला. किती गेला? 20. ठीक आहे, डावीकडे 20 किलोमीटर गेला. त्यानंतर
पूर्वेकडे, म्हणजे पूर्व दिशा कोणती आहे, तर ही पूर्व दिशा आहे. पूर्वेकडे किती गेला, तर 25 गेला. किती गेला, पूर्वेकडे 25 किलोमीटर गेला. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर शेवटी डावीकडे, म्हणजे हा जर इकडे जात असेल त्याची डावी दिशा काय आहे, हे आहे. इकडे गेला किती, तर इकडे गेला 20. आता बघा, हा इथून खाली 20 आला होता, इथून खाली 20 गेला, म्हणजे हा सरळ याच लाईनीमध्ये गेला असेल. ठीक आहे, या लाईनीमध्ये गेलेला असेल. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हटलेलं आहे प्रश्न, तो त्याच्या घरापासून किती लांब आहे व कोणत्या दिशेला आहे. बघा, हा याचा घर होता आणि हा आता इथे आहे. बघा, महत्वाची गोष्ट, हा आणि हा डिस्टन्स जर सारखा आहे, बघा, हा आणि हा डिस्टन्स जर सारखा असेल तर आपण याला सरळ म्हणू शकतो. बघा, हा इकडे 25 गेला आणि हा इकडे 15 आला, म्हणजे हा एवढा किती असायला पाहिजे, 10 असायला पाहिजे. म्हणजे तो 10 किलोमीटर आपल्या घरापासून दूर आहे. पण दिशा कोणती, बघा, दिशा कोणती, तर हा याचा घर आहे आणि हा इथे आहे, म्हणजे हा पूर्व दिशेला आहे. 10 किलोमीटर पूर्व या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे. 10 किलोमीटर पूर्व, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, त्यानंतरचा प्रश्न काय आहे, हा, विसंगत अक्षर गट ओळखा. विसंगत ओळखायचा आहे. विसंगत म्हणजे वेगळा. ह्या दिलेल्या अक्षर गटापैकी वेगळा काय आहे, तर बघा वेगळा काय असेल आपण पाहिला तर बघा, सगळ्यामध्ये इथं हा किती आहे, 1, हा इथे 4चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे, इथेही 4चा फरक आहे, इथेही 4चा फरक आहे, इथेही 4चा, सगळ्या इथे 4चा फरक आहे. पण आपण फरकानुसार तर काढू शकत नाही. मग काय करणार, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये हे जे आहेत ए ई आय, म्हणजे ए ई आय ओ यू, हे जे स्वर आहेत हे पूर्णचे पूर्ण स्वर याच्यामध्ये आहेत. बाकीच्या मध्ये पूर्णचे पूर्ण स्वर नाही, बाकीच्या मध्ये स्वर नाही आहेत. त्याच्यामुळे हे तीनही स्वर असल्यामुळे हा वेगळा आहे. बघा, म्हणजे याचा अर्थ हा वेगळा आहे आणि वेगळा असल्यामुळे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा, मुलांच्या रांगेत श्याम, मुलांच्या रांगेत श्याम डावीकडून 8व्या क्रमांकावर 8वा आहे व मनीष उजवीकडून 17वा आहे. जर त्यांनी आपसात जागा अदला बदल केली, श्याम डावीकडून किती जातो, 14 होतो, तर त्या रांगेत एकूण मुले किती. बघा, हा प्रश्न तुम्ही तिथंच सोडवू शकता. कशा पद्धतीने, बघा काय करणार, तर ही जे मनीषची जे आहे नंबर, मनीषचा जो नंबर आहे तो आणि श्यामचा बदललेला नंबर याची बेरीज करायची, 17 + 14 आणि त्याच्यामधून -1 करायचं. बघा, 17 + 14 म्हणजे किती झाले, 21, 21 झाले, सॉरी, हा 21, 31, किती 31 आणि -1 करा म्हणजे उत्तर येईल 30. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, बघा ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत, तर 30 विद्यार्थी. काय करायचं मी सांगितलं, बघा काय करायचं, तर आधी जो व्यक्ती आहे ते त्याच्यामधला जो दुसरा व्यक्ती असते किंवा जो ज्याचा नंबर दिलेला आहे, आपल्याला बदलल्यानंतर ज्याचा नंबर दिलेला आहे त्याचा बदललेला नंबर आणि दुसऱ्या व्यक्तीचा पहिला नंबर, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा पहिला नंबर कोणता आहे, 17, आणि जो पहिला व्यक्ती आहे त्याचा बदललेला नंबर कोणता आहे, 14. ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यामधून एक मायनस करायचा. अशा प्रकारे बघा, हे झाले 31 आणि 31 - 1 उत्तर आहे 30. या प्रश्नाचं उत्तर आहे 30, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, डायरेक्ट उत्तर काढू शकता तुम्ही या प्रश्नाचा. बघा, काही मांडणी करायची गरज नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा, हा एका सांकेतिक भाषेत, बघा याच्यामध्ये, ठीक आहे, या शब्दासाठी ए बी पी ओ, ठीक आहे, असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले विद्यार्थी मित्रांनो, काय केलेलं आहे बघा, हा इकडे आहे ना -3 केलेला आहे. कारण बघा, हा किती आहे, 4 आहे. ठीक आहे, हा किती आहे, 1, 4 - 1 3, हा किती आहे, 5, हा किती आहे, 2, 5 - 3 2. त्यानंतर हा किती आहे, 19, हा आहे 16, -3 हा 18 आहे, हा 15 आहे, -3 हा 15 आहे, हा 12 आहे, -3 आणि हा 8 आहे आणि हा किती आहे, 5, -3. म्हणजे -3 केलेला आहे. काय केलेला आहे, -3 केलेला आहे. आपण बघा या प्रश्नामध्ये तसंच करणार, 1 पी, त्यानंतर आय,
एक मिनिट, PRISON. ठीक आहे, चला बघा काय केलेलं आहे. हा जो आहे याच्यातून -3 करून लिहिलेला आहे आणि n म्हणजे 14. 14 असेल तर इथं 11 यायला पाहिजे. 11चा काय असायला पाहिजे k. ठीक आहे, हा आहे 15. 15 - 3 म्हणजे 12. 12चा असायला पाहिजे l. त्यानंतर हा आहे 19. 19 - 3 म्हणजे 16. 16चा असायला पाहिजे p. त्यानंतर i म्हणजे 9. 9 आणि हा किती असायला पाहिजे 6. 6 म्हणजे f. त्यानंतर हा आहे 18. 18 - 3 म्हणजे 15. 15चा o असायला पाहिजे आणि हा 16. 16 - 3 म्हणजे 13. 13चा काय असायला पाहिजे m. KLPFOM हा डी या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा याच्यामध्ये नंबर सिरीज दिलेली आहे 16, 33, 100, 104, 401 आणि प्रश्नाचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर बघा याचं उत्तर काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हे एकदम थोडीशी फास्ट वाढत आहे, म्हणजे याच्यामध्ये गुणाकार असणे आवश्यक आहे. बघा काय झालेलं आहे, 16 गुणिला 2 केलेला आहे, म्हणजे 16 गुणे किती 32 आणि प्लस 1 केलेला आहे, म्हणजे किती झाले 33. बघा त्यानंतर याला एक 33 गुणिला 3 केलेला आहे. बघा इथं गुणिला 2 केलेला आहे, इथं गुणिला 3. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 99 प्लस किती झाले 1, तर किती झाले तर 100 झाले. बघा पहिल्या वेळेस गुणिला 2 करून प्लस 1 केलेला आहे, दुसऱ्या वेळेस गुणिला 3 करून प्लस केलेला आहे, चौथ्या वेळेस बघा तिसऱ्या वेळेस काय केला गुणिला 4, म्हणजे 100 गुणिला 4 किती झाले 400 आणि 400 प्लस काय होणार 1 म्हणजे किती 401. आता बघा गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 म्हणजे गुणिला 5 व्हायला पाहिजे. मग इथं गुणिला जर 5 केले गुणिला 5 तर बघा 5 1 5, 5 0 0 आणि 5 20 किती झाले तर 2005. पण त्याच्यामध्ये 1 प्लस करावं लागेल म्हणजे उत्तर येणार आहे 2006. अशा प्रकारे या नंबर सिरीज हे वाढत गेलेले आहे. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा हा याच्यामध्ये काय मोजायचं आहे तर दिलेल्या आकृतीमध्ये आयात मोजा. आयात मोजायचे आहेत. बघा आयात जर मोजायचे असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं बघा नंबर देऊ आपण. नंबर द्यायचे. बघा काय करायचं 1 2 3 4 1 2 3 असा नंबर द्यायचे आणि नंबर दिल्यानंतर यांची बेरीज करायची. बघा यांची बेरीज करायची 1 आणि 2 3 3 आणि 3 किती झाले 6. बघा आडवे आणि उभे नंबर दिले आणि त्याची बेरीज करू. बघा 1 आणि हे 2 किती झाले 3 आणि 3 6 4 10, याचा किती आला 10. बघा हे आडवे जर मोजला तर 10 आले आणि हे किती आले 6. मग काय करायचं 6 गुणिला 10 अशा प्रकारे यांचा गुणाकार करायचा. येणारी जो गुणाकार असेल ते तेवढेच काय असतात आयात असतात. तर अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये किती आयात असतील तर 60 आयात असतील. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. ओके, बघा पुन्हा नंबर सिरीज दिलेली आहे. बघा 10 14 31 35 73 आणि किती आहे 77 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा आता इथं जर पाहिलं आपण तर खूप एकदम जास्त वाढत नसल्यामुळे हा एक तर बेरीज असू शकते, तेच आपण पाहू. बघा काय झालेलं बघा याच्यामध्ये 10 प्लस 4 किती झाले 14. ठीक आहे, त्यानंतर काय केलं बघा हे 14 त्याला गुणिला 3 गुणिला 2 14 गुणिला 2 किती झाले 28. 14 गुणिला 2 किती झाले 28 आणि प्लस काय केलेलं 3 बरोबर काय 31. म्हणजे याच्यामध्ये बघा 14 गुणिला 2 आधी काय केला प्लस 4 नंतर 14 गुणिला 2 केलेला आहे आणि प्लस काय केलेला 3. 14 दुणे 28 आणि 3 किती झाले 31. ठीक आहे, त्यानंतर बघा पुन्हा इथं प्लस 4 केलेला आहे. बघा प्लस 4 तर बघा प्लस 4 मग गुणिला 2 प्लस 3 त्यानंतर बघा पुन्हा गुणिला 2 प्लस 3 आहे. बघा 35 गुणिला 2 किती झाले 70 आणि 70 प्लस 3 किती झाले 73. ठीक आहे, मग काय केलेलं आहे पुन्हा प्लस 4 काय केलेलं आहे प्लस 4. आता काय होईल बघा प्लस 4 गुणिला 2 प्लस 3 नंतर प्लस 4 गुणिला 2 प्लस 3 आता प्लस 4 झाल्यात म्हणजे नंतर गुणिला 2 प्लस 3 व्हायला पाहिजे गुणिला 2 आणि प्लस किती व्हायला पाहिजे 3. बेसाती 14शी 4 हातचा 1 बेसाती 14 ने 15 आणि प्लस 3 म्हणजे 100 किती व्हायला पाहिजे 54 आणि 3 57. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे
तर ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. नंबर सिरीज हे जर लवकर लॉजिक लागला तर खूप सोपी असते, नाहीतर तिच्यासारखी कठीण काहीच नसते. ठीक आहे. चला, त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी प्लस मायनस गुणाकार भागाकार, त्यानंतर आपल्याला स्क्वेअर माहित असणे आवश्यक आहे, क्यूब माहित असणे आवश्यक आहे. त्याचा खूप फायदा याच्यामध्ये होत असते. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जर मायनस म्हणजे भागाकार. बघा, जर मायनस म्हणजे भागाकार तर याच्यामध्ये काय करायचं, आपण डायरेक्ट तेवढं वाचत न राहता सरळ सरळ काय करायचं बघा, हे जे आहे याच्यामध्ये डायरेक्ट बदलत. बघा, इथं भागाकार दिलाय ना, भागाकाराला काय म्हटलंय बघा, भागाकार म्हणजे बेरीज. बेरीज लिहून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर काय 17. ठीक आहे. म्हणजे एक वेळा वाचायचं नंतर मांडायचं, ह्या गोष्टी करायच्या नाही, डायरेक्ट वाचणे आणि मांडणे. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं गुणाकार आहे, आणि गुणाकाराला काय म्हटलं, गुणाकार म्हणजे वजाबाकी. वजाबाकी करा आणि किती आहे 29. ठीक आहे. त्यानंतर इथे काय प्लस. प्लसला काय म्हटलंय बघा, प्लसला म्हटलेलं आहे गुणाकार, म्हणजे गुणाकार करा आणि ही संख्या किती आहे 63. त्यानंतर मायनस. मायनसला काय म्हटलंय भागाकार, मग भागाकार 21. ठीक आहे. भागीला 21 याला सोडवू आपण. ठीक आहे. बघा, याला जर सोडवतो म्हटलं बघा, 21 त्रिक 63 की झाले 21 त्रिक 63. त्याच्यानंतर बघा काय करणार, 7 आणि 5 12 2 हातचा 1 तर की झाले 92. मायनस बघा 3 9 27 7 हातचे 2 3 2 6 2 8. ठीक आहे. बघा 92 मधून जर 87 गेले तर उत्तर किती येणार, तर बघा 5. किती आहे उत्तर 5. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे जे प्रश्न असतात त्यांचा हे एकदम आधी वाचणे आणि नंतर सोडवण्याचा करू नका. डायरेक्ट हे लिहून घ्यायचं आणि ते चिन्ह बदलून ठीक आहे सोडवायचं असते. चला, त्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा, हा पण प्रश्न बघा काय केलेला आहे. आता अशा प्रकारे जर प्रश्न असतील आणि यांची एकच संख्या दिली असेल तर समजून चालायचं, एकतर त्यांचा गुणाकार केलेला, भागाकार केलेला, बेरीज केली, वजाबाकी अशा प्रकारचं असतेच, म्हणजे त्यांच्या नंबरचा. मग आपण सरळ सरळ समजायचं की यांच्या नंबरची काहीतरी बेरीज जो की काहीतरी केलंच असेल. मग बघा काय करणार, हा सी जो आहे हा 3 नंबरवर आहे, त्यानंतर हा एल जो आहे हा 12 नंबरवर आहे, नंतर हा ओ जो आहे हा 15 नंबरवर आहे, नंतर हा सी हा 3 नंबरवर आहे आणि के हा 11 नंबर आहे. याची बेरीज करून पाहू. जर सहसा यांची बेरीजच दिलेली असते बघा, 3 2 5 5 10 10 3 13 आणि 14 14 4 हातचा 1 44. बघा काय केलेले आहे, बेरीज केली आहे, त्यांच्या नंबरची बेरीज केलेली आहे. आता इथं तो लॉजिक लागलेला आहे. ठीक आहे, लागलेला आहे, पण इथं तो कंटिन्यू होत असेल तर मग आपल्याला तो तसाच सोडवायचा आहे. इथं पण चेक करू. बघा, जर टी म्हटलं तर टी हे 20व्या क्रमांकावर आहे, आय हा 9व्या क्रमांकावर आहे, त्यानंतर एम हा 13 क्रमांकावर आहे आणि ई हा 5व्या क्रमांकावर. याची बेरीज करू. जर हा 47 येत असेल तर तुम्हाला हा तसंच सोडवायचा आहे. ठीक आहे. बघा, 5 3 8 8 17 7 हातचा 1 47 बरोबर आहे. आपण इथे लावलेलं लॉजिक इथे तसंच आहे, म्हणजे आपल्याला हा जो प्रश्न आहे हा तसंच सोडायचा. बघा, हा जो आहे डब्ल्यू चा किती आहे तर 23 आहे. किती आहे 23. त्यानंतर ए चा 1, त्यानंतर टी चा 20 आणि जी चा आहे 7. जर याला आपण सोडवलं तर 7 आणि 1 8 आणि 3 11 1 हातचा 1 51. 51 उत्तर यायला पाहिजे, पण ऑप्शन मध्ये थोडी गडबड आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याचं उत्तर किती यायला पाहिजे 51. किती यायला पाहिजे 51. ठीक आहे, आपण एक बदलवू शकतो याच्यामधून. चला बदलवून घेऊ आणि लिहू. ठीक आहे. बघा, याचं उत्तर आहे 51. किती आहे 51. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर बी 51. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू. बघा, 12 वाजून 5 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन काढायचा आहे. बघा, जर आपल्याला कोन काढायचा आहे तर सूत्र दिलेलं आहे. घड्याळाचा जर कोन काढायचा आहे, बघा 11/2 गुणिला यम मायनस 30 गुणिला एच, म्हणजे याचाच अर्थ 11/2 गुणिला मिनिट मायनस 30 गुणिला तास. ठीक आहे, हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा, याच्यामध्ये 11/2 गुणिला मिनिट किती आहेत तर 5 मिनिट आहेत, मायनस किती आहेत तर 12, 30 गुणिला 12. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय होणार, 11 5 55, 55 बघा 11 5 55, 55/2 आणि मायनस किती झाले तर 12 त्रिक 36 360.
ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो, याचा जर भाग दिला, 2 दुने 4 किती उरले, तर बघा 4 किती उरले, तर 1 उरला, किती झाले 15, 2 7 14, 27.5 किती आला 27.5. इकडे लिहितो बघा 27.5 मायनस 360. ठीक आहे, हा उत्तर. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा उत्तर मायनस मध्ये येईल बघा. याच्यातून 27.5 मायनस न करता बघा आपण डायरेक्ट 28 मायनस करू. किती मायनस करू, 28. 28 जर मायनस केले तुम्ही तर बघा 10तून 8 गेले 2, हातचा 1, त्यानंतर 6तून 3 गेले 3 आणि 3, म्हणजे मायनस मायनस आणि 5 देऊन द्यायचं. 332.5 हा मायनस मध्ये उत्तर आला. आपण जर इथे चेक केला तर आपल्याला तो ऑप्शन दिसत नाही. मग मी असं म्हटलेलं सांगितलेलं आहे आपण, आणि सगळ्यांना माहित पण असेल की जर उत्तर मायनस मध्ये येत असेल तर आपल्याला काय करायचं असते, तर हा आलेला उत्तर 360 मधून वजा करायचा. 360 मधून काय करायचं आहे, तर 332.5 हा 360 मधून वजा करायचा. बघा ह्याचा वजा करायला तुम्ही 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 10तून 3 गेले 7, हातचाला 1, त्यानंतर 6 मधून 4 गेले 2 आणि हा 0. 27.5 किती, तर 27.5 या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर काय आहे, बी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. याच्यामध्ये तुम्हाला अल्फाबेट सिरीज दिलेली आहे बघा. याच्यामध्ये जर चेक केला तर याचा आणि याचा काही रिलेशन दिसत नाही. हा यांचा रिलेशन आहे बघा. इथं पहिल्याचा तिसऱ्या सोबत आणि तिसऱ्याचा चौथ्या सोबत असा आहे बघा. दुसऱ्याचा चौथ्या सोबत बघा हा किती आहे, हा मायनस किती झालेला आहे, तर -2 झालेला आहे. हा -2 झालेला आहे, -2 झालेला आहे, -2 झालेला आहे. कारण बघा हा जो के आहे हा 11 नंबरवर आहे आणि हा 9 जो आहे हा जो आय आहे 9 नंबरवर. त्यानंतर हा 14 नंबरवर आहे, हा 12 नंबरवर आहे, हा 17 नंबरवर आहे, हा 15 नंबरवर आहे, हा 20 आणि हा 18. ठीक आहे बघा, हा 11, 14, 17 आणि हा किती आहे, तर 20. हा बघा 9, 12 त्यानंतर 15 आणि काय आहे, तर 18 आहे. याच्यामध्ये -2 झालेला आहे, म्हणजे हा जो आहे हा बदलताना -2 होणार आहे. हा बघा हा 23 आहे. किती आहे, 23. WZCF हा 23 आहे, हा 26 आहे, हा 3 आहे आणि हा किती आहे, तर 6 आहे. हा -2 होईल. -2 जरी केले तर हा बघा 21 आणि हा -2 24 आणि हा -2 म्हणजे 1 आणि हा -2 म्हणजे 4. तर बघा यांचं जर लिहिलं तुम्ही तर UX आणि A आणि D, UXAD, UXAD हा ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 2 मार्च 2004 सोमवार तर 3 मार्च 2011 हा चा दिवस कोणता असेल बघा. 2 मार्च. ठीक आहे, त्यानंतर आहे कोणता, 2004. बघा काय करायचं आपण, 2 मार्च पासून आधी 2 मार्च पर्यंत जाऊ. 2 मार्च पासून 2 मार्च पर्यंत गेले 2011 पर्यंत. तर बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर तारीख आणि महिना सारखा असेल तर आपल्याला याचा विचार करायचा नाहीये. त्यानंतर बघा जर आपण 11तून 4 मायनस केले तर उरले किती, 7. 11तून 4 मायनस केले 7, हे यांचा मायनस केलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लीप वर्ष काढायचं आहे बघा. लीप वर्ष काढताना 4 हा लीप वर्ष आहे, पण त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना या हिशोबात आलेला नाही, त्याच्यामुळे आपण हा 4 हा लीप वर्ष पकडणार नाही. त्यानंतरचा बघा 4 नंतर 8 हा लीप वर्ष आहे, त्यानंतर 12 आहे, म्हणजे फक्त 8 हा लीप वर्ष पकडणार. म्हणजे याच्यामध्ये 1 प्लस केल्या तर लीप वर्षाचा 1 असे 8 झाले आणि 8 झाले असे. आता अशा प्रकारे विषम दिवस किती, 8, म्हणजे या किती तारखेपर्यंत, मार्च पर्यंत, 2 मार्च पर्यंत. पण आपल्याला काढायचं आहे 3 मार्च, म्हणजे पुन्हा 1 दिवस याच्यामध्ये वाढवा. अशा प्रकारे झालेलं आहे 9 आणि 9 विषम दिवस भागीला 7 जरी केले तर 7 1 7 किती उरले, 2 उरले. किती उरले, 2. तर त्यामुळे 2 दिवस आपण समोर जाणार. त्यानंतर बघा सोमवार पासून मंगळवार आणि बुधवार 2 दिवस समोर जा. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, बुधवार. ठीक आहे, चला काही प्रश्न राहिले थोडेसे ते पण करून घेऊ. बघा ए, बघा याच्यामध्ये थोडस आहे, हा ड म्हणजे डी आहे. डी एक मिनिट इथे लिहून घेतो, डी.
ठीक आहे, आणि इथं पण डी आहे. डी चे सी सी नाते काय? ओके बघा, ए हा बी चा भाऊ आहे. ए हा कोणाचा भाऊ आहे? बी चा. बघा, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे याचा अर्थ ए हा भाऊ आहे कोणाचा? बी चा. लिहून घेतला. ठीक आहे, चला बी चा जेंडर आपल्याला माहित नाही सध्या, पण त्याला लिहून घेतला. त्यानंतर बघा, सी बी हा सी चा वडील आहे. बी हा सी चा वडील आहे. बघा, बी कोणाचा वडील आहे? बी हा सी चा वडील आहे, म्हणजे सी हा बी चा कोणतरी असायला पाहिजे, पण हा वडील आहे. हा मुलगा आहे मुलगी माहित नाही, पण बी हा बघा याचं दुसऱ्या जनरेशन मध्ये म्हणलेलं आहे, बी हा सी चा कोण आहे? वडील आहे. त्यानंतर काय म्हणते बघा, बी हा सी चा वडील आहे. डी ए ची पत्नी. बघा, डी हे कोणाची पत्नी आहे? डी ए ची पत्नी आहे. लिहून घेतला, डी ए ची पत्नी आहे. तर डी चे सी शी नाते काय? म्हणजे ह्या दोघांचे नाते काढायचे आहे. डी चे बघा, हा शब्द खूप महत्वाचा आहे. डी चे सी सी नाते काय? म्हणजे याचा अर्थ नाते काय? याचा अर्थ काय होतो? डी हा सी चा कोण? डी हा सी चा कोण? तर बघा, डी हा सी चा कोण बघा, तर सी चे वडील कोण आहेत? तर बी आहे, आणि बी चा भाऊ कोण आहे? ए, आणि भावाची पत्नी, म्हणजे याचा अर्थ आपल्या काकाची पत्नी म्हणजे कोण होणार? काकू होणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, काकू. ठीक आहे, बघा हे जे कोणी असेल सी चा वडील बी, आणि बी चा भाऊ म्हणजे हिचा काका, आणि काकाची पत्नी म्हणजे काकू होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, काकू. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा बघा, हे दिलेलं आहे, पझल दिले तुम्हाला, काढायचं आहे. याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे. हा बघा, हा 5 आहे आणि हा 4 आहे. जर याला दुगाचा गुणाकार केला, 5 गुणिला 4 किती होतात? तर 20 होतात. आणि त्याला गुणिला 2 केला तर किती झाले? तर 40. आणि काय केलेलं आहे? -1 असे 39. म्हणजे आधी त्या दोघांचा गुणाकार करून त्याला डबल करून -1 केलेला आहे. इथं चेक करू बघा, इथं 10 गुणिला 3 म्हणजे किती झाले? 30. आणि त्याला गुणला जर 2 केला तर किती झाले? 60. आणि -1 म्हणजे किती झाले? 59. अशा प्रकारे केलेला आहे. बघा, गुणिला त्या दोन संख्यांचा गुणाकार करून त्याला डबल करून -1 केलेला आहे. मग इथं तसंच होईल बघा, 9 गुणला किती होणार? 3. किती झाले? 9 त्रिक 27. आणि 27 गुणला 2 म्हणजे किती? 54. आणि 54 -1 म्हणजे किती होणार? 53. या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे, चला किती आहे? 53 या प्रश्नाचा उत्तर आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा, स्तनधारी गाय. बघा, स्तनधारी गाय आणि कावळा याच्यासाठी कोणती वेन डायग्राम करेक्ट असेल ते आपल्याला चेक करायचं. बघा, स्तनधारी बघा, आपण जरी पाहिला तर स्तनधारी त्याच्यामध्ये बघा, जे गाय आहे ती स्तनधारी मध्ये येणार, पण कावळा हा स्तनधारी नाही. म्हणजे बघा, याच्यामध्ये कावळा हा वेगळा असायला पाहिजे. बघा, हे स्तनधारीचा आहे गोल, त्यानंतर हा गाय आहे, आणि हा कावळा वेगळा आहे. अशा प्रकारची जे डायग्राम असेल ते कोणती असेल? तर बी असेल. ठीक आहे, चला अशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जातात, आणि या लेवल पर्यंत, याच्यापेक्षा थोडी जास्त लेवल पर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुन्हा याच्यामध्ये बघा, आपण पाहिलं तर 49, 4, 25, 16, 9, 36 आणि x. ठीक आहे, बघा याच्यामध्ये या नंबर सिरीज मध्ये तुम्ही जर पाहिले तर सगळे स्क्वेअर दिसत आहेत तुम्हाला. आपल्याकडे स्क्वेअर बघा, ज्याच्यामध्ये स्क्वेअर दिसत आहेत, पण काय झालं बघा, हा कितीचा स्क्वेअर आहे? 7चा. हा किती आहे? 5चा. 5च्या नंतर 3चा. 3च्या नंतर किती झाला पाहिजे? बघा, म्हणजे याचा अर्थ हा 7चा स्क्वेअर आहे, हा कितीचा आहे? 5चा. हा कितीचा आहे? 9चा. नाही सॉरी, हा 3चा. त्यानंतर 1चा स्क्वेअर असायला पाहिजे. 1चा स्क्वेअर 1च. 1चा स्क्वेअर 1. बघा, इकडे हा स्क्वेअर संख्या कमी होत चालली आणि हे वाढत चालली. हा 2चा आहे, हा 4चा आहे, हा 6चा आहे. इथं जर क्वेश्चन मार्क असता तर इथं 8चा आला असता 64. पण आपल्याला इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हा 1चा स्क्वेअर 1. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, अशा प्रकारचे. नंतरचा प्रश्न बघा, हा याच्यामध्ये बघा काय आहे, इथे दिलेला के बरोबर 120, आय बरोबर 80 आणि जे बरोबर काढायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, के जर म्हटलं तर के हा 11व्या क्रमांकावर आहे, आणि 11चा स्क्वेअर असते 121. म्हणजे आपण म्हणू शकतो याचा स्क्वेअर केलेला आहे आणि -1 केलेला आहे. त्यानंतर बघा
आय हा 9 वर असते आणि 9चा स्क्वेअर आहे 81. 81 मायनस किती 1 म्हणजे किती होणार 80. त्यानंतर बघा किती आहे तर जे जे म्हणजे किती असते 10. 10चा स्क्वेअर किती असला पाहिजे 100 आणि त्याचा -1 म्हणजे किती व्हायला पाहिजे 99. या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. काय असलं पाहिजे 99. ठीक आहे. चला हे प्रश्न उत्तर काढलेलं आहे आपण. त्यानंतर बघा शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. चला हा एका सांकेतिक भाषेत 5 एका सांकेतिक भाषेत 5 म्हणजे किती आहे तर 13. त्यानंतर 7 म्हणजे किती आहे तर 17 आणि 9 म्हणजे 30. 9 म्हणजे 30. आता आपल्याला काढायचं आहे 14. किती 14 बघा 14 बरोबर किती हा काढायचा आहे. त्याच्यामध्ये बघा हा 5 गुणिला 2 म्हणजे किती 10 आणि प्लस किती केलेलं आहे 3 बरोबर किती झाले 13. चला त्यानंतर पाहू इथं तसंच केलेलं आहे 7 गुणिला 3 बरोबर किती होणार 7 त्रिक 7 गुणिला 2 7 गुणिला 2 7 गुणिला 2 बरोबर 14 आणि प्लस 3 किती झाले 17. ठीक आहे. बघा इथं गुणला 2 प्लस 3 इथं गुणला 2 प्लस 3 असं केलेलं आहे. पण इथं तसं केलेलं दिसत नाही कारण 9 दुने 18 होतात आणि इकडे 30 आहे. इथं बघा गुणला 3 केलाय 9 गुणिला 3 9 त्रिक 27 9 त्रिक 27 प्लस 3 बरोबर किती झालेलं आहे 30. आता बघा हे 2 सारखे बदल झालेले आहेत म्हणजे याच्यानंतर हा आणि हा सारखा बदल व्हायला पाहिजे. मग आपण काय करणार 14 गुणिला 3 आणि प्लस काय करणार 3 14 त्रिक 42 आणि 3 किती होणार पाहिजे 45 व्हायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी 45. ठीक आहे. शेवटचा प्रश्न राहिलेला आहे बघा हा बघा काय आहे काळ सेकंद अंतर. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काळ म्हणजे जे काही वेळ असेल वेळ काळ तो सेकंद मध्ये आपण मोजत असतो. तशाच प्रकारे इथं दिलेलं आहे अंतर आणि अंतर मोजण्यासाठी बघा लीटर तर बिलकुलच नाही. ठीक आहे. त्यानंतर तास तर बिलकुलच नाही अंतर मोजण्यासाठी. प्रकाश वर्ष हा या प्रश्नाचं उत्तर आहे. चौरस मीटर तर बिलकुल. प्रकाश वर्ष म्हणजे सूर्यापासून एखाद्या ग्रहाचा जो अंतर मोजतो त्यासाठी युनिट वापरले जाते प्रकाश वर्ष. ठीक आहे. प्रकाश वर्ष हा अंतर मोजण्याचा एकक आहे. ठीक आहे. बघा काळ मोजण्याचा एकक आहे सेकंद त्याच्यासारखी अंतर मोजण्याचा एकक आहे प्रकाश वर्ष. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे.